हाय मित्रांनो, हे बघा पाठीमागून मी एवढी तेंडली काढून आणली। तेंडलीचा व्हिडिओ दाखवला नाही तुम्हाला काढताना मी, घडी घडी काय दाखवायचं ना। मग आता इकडे माझ्या अंगणामध्ये पुढच्या बाजूला भेंडी वांगी आलेत, ती काढते आता मी। एवढे मोठे मोठे भेंडे झालेत बघा, आता काढते या कटरच्या मदतीने। बघा हे बघा, आता मी काढते वांगी। हे बघा आणखीन दाखवते। हे बघा किती मोठे मोठे आलेत। हे बघा माझ्याकडे आहे ना 2-3 प्रकारची वांगी आहेत। हिरवी आहेत, अशी काटेरी काळीवाली आहेत। ही पण काटेरीच आहेत पण जरा हिरवी आहेत। हे बघा मस्त की नाही। आता भरलेली वांगी करणार मी। हे बघा केवढी काढली भाजी बघा, आहे ना। अजून बघते काय आहे का। पालाभाजी पण भरपूर झाली, पण आता ही भाजी करणार तर पालाभाजी काढून ठेवणार तर मग खराब होणार ना। हे बघा किती सारी आले बघा पालाभाजी, आणि काय मस्त झाली आहे बघा पालाभाजी। हे बघा झाडावरनं वांगी काढलेत मी, तुम्हाला सांगितलं होतं माझ्याकडे 2-3 प्रकारची वांगी आहेत। मग आता ही झाडावरनं मला एवढी वांगी मिळाली। आता मी हे करते भरलेलं। मग त्याच्यासाठी मी घेतलंय वाटपासाठी। हे बघा ओलं खोबरं घेतलंय किसून, थोडेसे शेंगदाणे घेतलेत, धने घेतलेत, लसूण घेतली, 2 कांदे कापून घेणार, 2 टमाटरची पेस्ट करून घेणार, आणि 3च मिरच्या घेतल्यात। आणि हे ना माझ्या वेलीवरच्या काली मिरीच्या 2 काढून आणलेत मी, ते सुद्धा वाटायला घेते। आणि मग गरम मसाल्याची मी पूड घेणार। आता हे सर्व मी वाटून घेते पेस्ट करून वगैरे मस्त। आता हे मसाले आहेत ना मी सर्व जरा खरपूस तव्यावर भाजून घेते। टमाटरची पेस्ट करते आणि बाकीचं सर्व आहे ना मी भाजून घेते खरपूस, आणि मग मसाला वाटून घेते मिक्सरमध्ये। हे बघा कांदा, खोबरं, लसूण आणि मिरच्या या खरपूस मी एकत्र भाजून घेतले। ह्या एकत्र भाजलं तरी चालेल, पण हे धणे आणि शेंगदाणे आहेत ना हे दोन्ही एकत्र भाजायचे, याच्यात नाही भाजायचं। आता या ज्या 2 मला काली मिरी भेटल्या होत्या झाडावरच्या त्या पण टाकते मी याच्यामध्ये। जरा खरपूस भाजून घेतलं ना मसाला की जरा चव चांगली लागते हो। शेंगदाणे भाजायला टाकलेत मी, भाजले जरा जरा। आता टाकते धने। धने जर अगोदर टाकले ना तर सगळे करपून जातील। हे बघा आता मी शेंगदाणे याच्यातले वेगळे करणार आणि सोलून घेणार। आता तेवढ्यासाठी कशाला गॅस पेटवा ना, 4 शेंगदाण्यांसाठी। बघा धण्याचा वास सुटला। धने एकदम शेवटलाच भाजायचे, नाही तर अगोदर भाजून लगेच काढून घ्यायचे, असं करायचं। तर मी गॅस बंद करते, तवा गरम आहे ना त्याच्यावर चांगले भाजून येतील ते। सर्व वाटप करून घेतलंय मी। हे बघा पेस्ट करून घेतली आहे। हे धणे आणि शेंगदाणे वाटून घेतले। हा मसाला जो खरपूस भाजून घेतलेला कांदा, खोबरा, लसूण, ते लाल तिखट, हळद, हा किचन किंग मसाला। हे बघा किचन किंग मसाला, हे तर मी प्रत्येक भाजीमध्ये वापरतेच। आणि हे आहे गरम मसाला, मीठ, आणि फोडणीसाठी घेतलंय जिरं, कांदा आणि 3-4 लाल मिरच्या। हे वांगी पण मी चांगली कापून घेतली ती बघा। आता मी हे सर्व भरून घेते आणि नंतरला फोडणीला देते। सर्व मसाला मी एकत्र करून घेतलाय। हे पेस्ट पण टाकते मी, याच्यात पाणी मी जरा पण वापरणार नाही। हे पेस्ट टाकून सर्व एक जीव करून घेणार आणि या वांग्यामध्ये भरून घेणार, आणि उरलेलं जे असेल ना ते फोडणी टाकताना त्याच्यामध्ये टाकणार, ते सगळं उरलेला मसाला, पाणी मस्त होतं हो। आता मी भरते वांगी। हे बघा सर्व मसाला मी एकत्र केला, भाजलेला वगैरे होता तो, आणि आता मी हे वांगी भरून घेते। बघा असं थोडं थोडं याच्यात मसाला असा भरून घ्यायचा। हे बघा असं, आणि मग उरलेला मसाला असेल ना ते फोडणीला टाकली ना हे वांगी, का मग उरलेला मसाला असेल तो त्याच्यात टाकायचा। तेल तापायला ठेवलंय मी, आता त्यात टाकते मी जिरं, मग टाकते हिंग, आता टाकते कांदा। कांद्याबरोबरच ह्या लाल मिरच्या पण टाकते। आता हे चांगलं मी एकजीव करून चांगलं भाजून घेते, आणि त्याच्यानंतर मग भरलेली वांगी सोडते। कांदा चांगला भाजला आहे, आता मी त्याच्यात टाकते जो उरलेला मसाला आहे ना तो टाकते, आणि चांगलं मस्त त्याच्यात परतून घेते, म्हणजे ना रंग पण छान येईल।
किती छान रंग आलाय बघा आणि साईडला तेल सुद्धा सुटलंय. आता मी ठेवते यात वांगी. मी ना गॅस मंद ठेवलाय. हा बघा, त्याच्यात टाकते मी एक एक करून वांगी. हे बघा, हे वांगं मोठं होतं ना म्हणून त्याचे मी 2 केले. हा बघा, असे 2 केले. आता हे सर्व वांगी मी एक एक ठेवणार याच्यामध्ये आणि सर्व जो मसाला आहे ना ह्या ताटामध्ये हा सगळा मी धुवून याच्यामध्ये टाकणार आणि झाकून ठेवून देणार मी 10 मिनटं. 10 मिनटं झाल्याच्या नंतर बघणार मी वांगी बरोबर शिजलेत की नाही. ती एक वांगं ना कापताना तुटलं म्हणूनसाठी मी त्याचे तुकडेच केले. बघा, आता वांगी टाकून झालेत. आता यात टाकते मी मसाल्याचं पाणी. जे ताटाला सर्व मसाला होता ना त्याचं पाणी टाकते. दुसरं पाणी टाकायचं नाही आणि मंद आचेवरती झाकण मारून ठेवून द्यायचं. आता यावर ठेवते मी ढाकण आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून ठेवते. म्हणजे त्या वाफेचं पाणी आणि वरच्या पाण्याचे वाफेचं पाणी दोन्ही मिळून आहे ना मस्त वांगी शिजून येतील. भरलेल्या वांग्याबरोबर वाव मस्त तांदळाची भाकरी एक नंबर. तोंडाला पाणी सुटलं माझ्या. बघूया वांगी कशी झालीत. वाव, काय मस्त झाली बघा, छान एकदम. बघितलं तर जरासं मी पलटी मारते त्यांना, म्हणजे दोन्ही बाजूनी जरा होतील ना व्यवस्थित. वांगी छान शिजलेत. आता मी सर्व करून दाखवते. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला झाडावरनं काढलेली ताजीच्या जी वांगीची भरलेलं वांगं केलेलं? कसं वाटलं तुम्हाला रेसिपी? आवडली ना? मग चला झटकन माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब